नमस्कार. मी संतोष माने, मुक्काम पोस्ट सातारी, तालुका उमरखेड, कृष्णा बीज ॲग्रो बिझनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीमध्ये मिशन इंडिया, ऑर्गॅनिक इंडिया, हेल्दी इंडियामध्ये काम करतो. तर तुमचा परिचय द्यावा. चंद्रकांत राजेभाऊ राऊत, राहणार कलगाव, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. तर आपण गव्हाची पेरणी केली, तर या गव्हाला कोणकोणते खते दिली आपण? DAP एक होतं हां, आणि झिंक सल्फेट टाकलं होतं त्याच्याने समजा 10 किलो 10 किलो का? तर आणि एकरी मल्टी टाकलं आपलं मल्टिप्लाय 1 किलो. 1 किलो. तर मागच्या वर्षी आपल्या गव्हाचा प्लॉट असेल ना? मागच्या वर्षी होतं. तर मागच्या वर्षी मल्टिप्लायर वापरलं होतं गव्हाला. तर आता या स्टेजला गहू आहे आपला, जुडीवर आला गहू आपला. तर मागच्या वर्षी मल्टिप्लायर वापरलं नाही, तर या वर्षी त्या मागच्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला काय काय वाटते, कसं वाटते? यावर्षी समाधान आहे किती वेळ संख्या चांगली आहे. चांगली आहे नाही का? फुटव्यांची संख्या चांगली आहे आणि हिरवेपणा वगैरे, हिरवी पण आहे चांगला आहे. आणि काय रोग वगैरे काही वाटत नाही. तांबेरा वगैरे गव्हावर येते अशा एवढी थंडी असूनही कोणत्या प्रकारचा नाही तसा अटॅक. तर इतर कोणत्या पिकासाठी वापरला आपण? हळदीसाठी असं का? आणि हरभऱ्यासाठी. हळदीसाठी, हरभऱ्याला टाकलं. हरभऱ्याला किती टाकलं एकरी? हरभऱ्याला कमी टाकलं. अच्छा. तर मग हळदीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय, कशा प्रकारचा रिझल्ट आला? हळदीला एवढं जास्त पाणी असून यावर्षी हा, तेवढी सण नाही हळदीला आणि जमीन भुसभुस झाली. जमीन बुजबुज झाली. पांढऱ्या मुळ्याची वाढ वगैरे पांढऱ्या मुळाची वाढ चांगली. अगोदर कशा पांढऱ्या मुळ्या पाण्यामुळे काय खराब झाल्या होत्या का? हा, खतम झाली. खतम झाल्या होत्या. म्हणजे पांढऱ्या मुळे पिकांना नसणं म्हणजे पिकच खतम झालं. रिझल्ट आपलं ते वर्षच गेलं, म्हणायला काय हरकत नाही. तर मल्टिप्लायर वापरल्यामुळे पांढऱ्या मुळ्या पुन्हा ॲक्टिव्ह झाल्या, भरपूर जाळीदार वाढले असतील. आणि आता शेंग वगैरे कशी वाटते याला मल्टिप्लायर वापरलं? तर आता हे याच्यामध्ये आपण याचं कापलेलं आहे, ते कुरकुळमींचं प्रमाण दाखवते हे. तर खूप छान शेंग आलेली आहे. तर मागच्या वर्षी मल्टिप्लायर वापरलं नव्हतं, यंदा वापरलं. पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली म्हणतात आणि जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आला. तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे जनावरं नाहीत आणि त्यामुळे शेणखत उपलब्ध नाही. आणि जनावरं जरी असले, शेणखत जरी असलं, तरी त्यामध्ये रासायनिक खताचा चारा आपण जनावरांना देतो. तर आपली शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल आणि शेतीमध्ये ह्युमस प्रमाण म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवायचं असेल, गांडूळ आणि सूक्ष्मजीवाणूचं प्रमाण वाढवायचं असेल, तर आणि त्या माध्यमातून शेतीचा pH लेवल बॅलन्स करायचा असेल, तर मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुपीक शेती त्यांच्या सुपूर्द करा. धन्यवाद. जमत नाही आणि